नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये. भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मंचुरियनची रेसिपी. झटपट असे व्हेज मंचुरियन आज आपण बनवणार आहोत. हेल्दी आणि टेस्टी कोबीचे मंचुरियन आज आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे घेतलेला आहे मी 1 कप पत्ताकोबी बारीक चिरून, तसेच त्यामध्ये थोडं फुलकोबीसुद्धा मी खिसून घातलेलं आहे. आपल्याला हे जे मंचुरियन आहे हे टेस्टी बरोबरच हेल्दीसुद्धा बनवायचे आहे. त्यासाठी मी याच्यामध्ये टाकलेला आहे इथे 1 मोठा कांदा चिरून, त्यानंतर 1 गाजर खिसून टाकलेला आहे, हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर, तसेच 1 बीटसुद्धा मी याच्यामध्ये खिसून घातलेला आहे. त्यानंतर टाकलेले आहे मी 1 छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर, तसेच 1 छोटी वाटी मैदा. आता याच्यामध्ये टाकत आहे लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ, आणि हे सर्व छान आपल्याला मिक्स करायचं आहे. बघा, याच्यामध्ये पाणी थोडंसं सुद्धा ॲड करायचं नाही आहे. आणि पत्ताकोबी आणि फुलकोबीसुद्धा मी बारीक चिरून घेतल्यानंतर पूर्ण पिळून घेतलं होतं, त्यातलं पूर्ण पाणी बाहेर काढून घेतलं होतं. आणि त्यानंतर बघू शकता तरीसुद्धा कोबीला आपल्या भाज्यांना पाणी सुटतं आणि पूर्ण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपलं त्यामध्ये बसलेलं आहे आणि छान असा इथे भिजलेला आहे. त्यानंतर त्याचे मी सर्व बारीक बॉल्स करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, छोटे मोठ्या आकाराचे. अशा पद्धतीने बघा सर्व बॉल्स आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आता इथे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस थोडा कमी करायचा आहे. गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला हे बॉल्स छान तळून घ्यायचे आहे. जर आपण हाय फ्लेमवरती हे मंचुरियन तळायला घेतले तर ते बाहेरून लगेच तळल्या जातात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा आणि अशा पद्धतीने छान हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत. बघा, बाहेर जे मंचुरियन मिळते त्यामध्ये कलरसुद्धा ॲड केलेला असतो. आपण आपल्या मंचुरियनमध्ये कलरसुद्धा ॲड केलेला नाही आहे. आणि जो बीट आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्यामुळे छान असा रंग आपल्या मंचुरियनला आलेला आहे. बघू शकता, मुलंसुद्धा खूप आवडीने मंचुरियन खातात. त्यामुळे आपण आपल्याला हव्या त्या भाज्या याच्यामध्ये घालू शकतो. अशा पद्धतीने सर्व हे बॉल्स छान तळून घ्यायचे आहेत. तुम्ही याच्यामध्ये मिरपूडसुद्धा टाकू शकता, मी ती स्किप केलेली आहे. अशा पद्धतीने सर्व मंचुरियन मी तळून घेतलेले आहे आणि आता त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकलेला आहे आणि आता आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. त्यासाठी इथे बारीक हिरवी मिरची कट करून, तसेच 1 छोटा कांदा याच्यात कट करून टाकलेला आहे. तसेच लसूणसुद्धा मी कट करूनच टाकलेला आहे. बघू शकता, लसूण, कांदा आणि हिरवी मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आहे तेलावरती. त्यानंतर ग्रेव्हीसाठी लागणारे मसाले आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता इथे टाकलेले आहे मी लाल मिरची पावडर अर्धी चमचा, त्यानंतर थोडासा पत्ताकोबी उभा चिरून टाकलेला आहे. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे याच्यामध्ये कमी मीठ वापरायचं. त्यानंतर टाकलेलं आहे 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा ग्रीन चिल्ली सॉस आणि 2 चमचे टोमॅटो सॉस. त्यानंतर कोथिंबीर आणि इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मी अर्ध्या वाटी पाणीमध्ये ॲड केलेलं होतं, ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान थिकनेस येते. त्यानंतर टाकलेली आहे थोडी कोथिंबीर. आता याला छान उकळी येऊ द्यायची.
बघा आपली छान थिक अशी ग्रेव्ही बनलेली आहे। याच्यामध्ये आता हे बॉल्स टाकून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे। बघू शकता छान असे आपला मंचुरियन बनून तयार झालेला आहे। एकदम टेस्टी आणि हेल्दी असं मंचुरियन आपलं बनवून तयार झालेलं आहे। एकदम स्ट्रीट स्टाईल मंचुरियन घरीच बनवता येतं। या पद्धतीने मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा। भेटत राहूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत थँक्यू।